संजय दादा, गोविंद भाई अग्रवाल, कमलाकर भाऊ पाटील यांनी सर्वांनी आता ज्यांना सुद्धा या ठिकाणी आपल्याला भविष्यामध्ये काम करायचंय. भाऊ चांगल्या प्रकारचं पोलीस स्टेशन बी बनवून द्या. तशी आता दादाना मी एकत्र आल्यामुळे पोलीस स्टेशनची फार जरूर भासत नाही येते आमची तुमची चाल 24-24 केसेस होता आमचं. गिरीश भाऊच्या माध्यमातून सगळ्या त्या मिटवल्या आम्ही. एकदम चांगल्या प्रकारचं नेतृत्व आपल्याला मिळालंय. मित्रांमध्ये सुंदर स्वच्छ हेच चंदोने आपल्याला करायचं. अध्यक्ष, आपल्या राज्याचे संकटमोचक आदरणीय नामदार, आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय गिरीश भाऊ, आदरणीय नगराध्यक्षपदासाठी उमेदवार असलेले गोविंद भाई, आदरणीय सागरमलजी जैन, आदरणीय उत्तमराव थोरात, आदरणीय शांताराम बापू, आदरणीय सुधाकर अण्णा, आदरणीय अमृत बापू, आदरणीय राजू भारुडे, सर्व इच्छुक नगरसेवक, सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ नेतेगण, तरुण कार्यकर्ते मित्रांनो आणि माता भगिनींनो, ही निवडणूक अशी जोरात करा. कोणी मनात काही शंका घेऊ नका. बहीण भावाचं नातं आम्हाला सुखदुःखात चुकणार नाही. पण हे कुरुक्षेत्र आहे. ज्या पक्षात राहायचं तिथे इमानदार राहायचं. आणि गिरीश भाऊचं काम पाहून आम्ही प्रवेश केलेला आहे. गिरीश भाऊचा कामाचा धडाका, हे जे विकास पर्व आपल्या गावामध्ये सुरू झालंय, हे आपल्याला शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या आपल्या सुविधापर्यंत नेऊन पोहोचवायचंय. आणि म्हणून केंद्रात सरकार, राज्यात सरकार आणि गावात बी आपलं भाजपचं सरकार पाहिजे ना, तेव्हा कामं होतील ना. नाही ते तुतारी भितारी काय करता, काय इथल्या इथे फिरतील ते. 1 महिना पुन्हा 1 महिना इथे. संस्था ताब्यात दिली होती 5 वर्ष, दिली होती का नाही दिली होती. फक्त सयाजीला होतो. 700 लोकांची संस्था सांभाळलेली माहिती, 40,000 लोकांचं गाव सांभाळलेली आमचं पाहुणा. हा कशासाठी जीव अटकवता, आले तर घेऊन या, काळजीच करू नका. पण कमळाशिवाय शिक्काच मारू नका, बटनच दाबू नका कमळाशिवाय. एकच सांगतो, पूर्व हो या पश्चिम हो, पूर्व हो या पश्चिम हो, उत्तर हो या दक्षिण हो, सब तरफ एक आवाज है. गिरीश भाऊ पर विश्वास है, बाकी सब बकवास है.
धन्यवाद दादा. यानंतर आपले नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन हे आपल्याला संबोधित करतील. शंकरा बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. मंचावर उपस्थित आपले नेते आदरणीय संजू दादा, गोविंद शेठ अग्रवाल, ज्यांची आम्ही जामनेरून या ठिकाणी या निवडणुकीसाठी तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी रवानगी केलेली आहे, ते आमचे ॲडव्होकेट शिवाजी सोनार, कमलाकर भाऊ पाटील, आपले पाळजीचे सरपंच, जिल्हा परिषद पंचायत सदस्य ते या ठिकाणी आलेले आहेत. मंचावर उपस्थित या ठिकाणी अमृत बापू की ज्यांच्या कारकिर्दीमध्ये 10 वर्ष आपण शेंदुर्डीचा कायापालट केला, राजू भारुडे, उत्तमराव थोरात, कोण राहिलंय, सागर शेठ आहेत, शांताराम भाऊ आहेत, आमचे सुधाकर अण्णा आहेत, सर्व जुने नवे सर्व नेते, अनेक नेते मागे बसलेले आहेत. मला अजून पुढे 5 ठिकाणी जायचं आहे. मला एरंडोल जायचं आहे, मला पाचोरा जायचं आहे, मला यावल जायचं आहे, मला रावेर जायचं आहे, नंतर जामनेर जायचं आहे. 6 सभा माझ्यात नाही आणि म्हणून जास्त वेळ मी आपल्या ठिकाणी घेणार नाही. पण आपण बघितलं गेली 10 वर्ष पूर्वी ग्रामपंचायत होती, विजयाताई आमच्या सरपंच होत्या, त्यानंतर पुन्हा पहिली नगरपालिका झाली, नगर परिषद झाली, त्यामध्ये विजयाताई पुन्हा या ठिकाणी नगराध्यक्ष झाल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 10 वर्ष आपण या ठिकाणी गावात काम केलं. आणि आपण बघतायत 5 वर्षात नगर परिषद झाल्यावर तर बघता बघता आपण सर्व गावाचा कायापालट केला. मला वाटतं की जामनेरला जेवढा निधी आला नसेल तेवढा निधी गोविंद शेठ तुम्ही आमच्याकडून या ठिकाणी पळवलेला आहे, जामनेरपेक्षा जास्त. रस्ते बघा, गटार बघा, आपण लग्न लावण्यासाठी आपण डोम बघा, शादीखाने बघा, व्यायामशाळा बघा, सगळ्याच मंदिरांचा कायापालट आपण किती मोठ्या प्रमाणात केला. शेकडो कोटी रुपये आपण मंदिरांना या ठिकाणी दिले, वेगवेगळ्या त्रिविक्रम महाराजांच्या मंदिराचा आपण सगळा कायापालट त्या ठिकाणी केला. त्याचं काम अजून सुरू आहे, काही अपूर्ण आहे. स्मशानभूम्या तर अशा आहे की आम्हाला वाटतं जामलेले न ठेवला मला बरं, आपलं ठेवून ठेवलं तर बरं राहील. इतक्या चांगल्या स्मशानभूम्या, संरक्षण भिंतीत गावाला लागलेल्या, आणि आतापर्यंत गाव शेवटचं वाहून गेलं असतं खरं सांगतो मी तुम्हाला. पण त्याही आपण या ठिकाणी दिला. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपण या गावामध्ये दिला आणि 10 वर्ष आपण आपली सत्ता असताना या ठिकाणी विजयाताईंच्या नेतृत्वाखाली अतिशय सुंदर असं काम त्या गावामध्ये, शहरामध्ये उभं केलेलं आहे. गोविंद शेट्टी आता मागणी केली, या ठिकाणी त्यांनी दवाखान्याचा विषय मांडला, तो आपण तात्काळ मार्गी लावतोय. बस स्टँडचा विषय आपला अतिशय महत्वाचा आहे, कारण जागा जी आपली आहे ती फार छोटी आहे. बस स्टँड कुठे करायचं काय करायचं बरेच दिवसापासून आपली चर्चा सुरू आहे. मी आपल्याला विचारतोय पण अजून तेही त्या ठिकाणी जमत नाही. एकदा तुम्ही एकमत करा आणि मला सांगा. अतिशय सुंदर असं बस स्टँड जामनेरला आपण खूप मोठं चांगलं बस स्टँड मानलेलं आहे, तसं बस स्टँड शेंदुर्डीला सुद्धा आपण या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी मांडूया. त्याचबरोबर आता पौर शेंदुर्डी बारगडी लावू नका, तो विषय आजचा नाहीये. तर मला वाटतं की अनेक कामं आपण आपल्या शेंदुर्डी शहरामध्ये केली. कुठे आपण निधीसाठी हायगे केला नाही. गोविंद शेट्टर अर्धे दिवस मुंबईतच राहत होते, तिथे रोज उठले की माझ्या रोज गुंडीशन कपाळी बसायचं काम झालं होतं त्यांचं. मी दार उघडलं, ऑफिसमध्ये आलो सगळे 8-9 वाजता की गोविंद शेट्टी आहेच पत्ताचा गठ्ठा घेऊन. अरे म्हटलं यार, एकटा महाराष्ट्र एकीकडे सगळा आणि एकटा शेंदुर्डी एकीकडे होतं. इतके कागदपत्र, इतके प्रस्ताव आणि इतक्या सह्या त्यांना कराव्या लागत होत्या. पण गावाचा विकास
हाच एक जास्त त्या ठिकाणी होता. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता मला वाटतं महिनाभरामध्ये होऊन जाईल. आपण पाईपलाईन टाकली, लांबून पाणी आणलं, एवढा मोठा शेकडोमध्ये खर्च केला, तोही प्रश्न आता कायमस्वरूपी आपला मार्गी लागलेला आहे. आणि म्हणून मी यावेळेला विनंती करायला आलेलो आहे की दादा असतील, गोविंद शेठ असतील, अमृत बापू असतील, सगळी आपली मंडळी या ठिकाणी आहेत. यांच्या नेतृत्वाखाली आता आपल्याला पुन्हा गावाचा विकास करायचा आहे. तुमच्या गावाचा पूर्ण काय पलट करायचा आहे. लोक म्हणतात आता सगळ्यात चांगलं गाव कोणतं, सगळ्यात चांगली नगरपालिका कोणती, तर ती म्हणतात जामनेरची आहे. बरोबर आहे ना? मी तारीफ करतोय असं लोक सगळे म्हणतात. तुम्ही 10 जिल्ह्यामध्ये जा, सगळे लोक आता जामनेर बघायला येत आहेत, तिथे शोधमठचं गार्डन बघायला येत आहेत, ते फाउंटन बघायला येत आहेत, ते मंदिर बघायला येत आहेत, वाघूरला त्या ठिकाणी येत आहेत. म्हणजे खूप मोठा कायापालट आपण जामनेरमध्ये केला. आणि त्याच्या खालोखाल किंवा त्याच्या बरोबरीत किंबहुना त्यापेक्षा काही जास्त निधी आपण शेंदुर्डीमध्ये या ठिकाणी दिलेला आहे. आणि मग पुढच्याही काळामध्ये आपल्याला शेंदुर्डीचा अधिक विकास या ठिकाणी करायचा आहे. आता बागपूर होतंय आपलं, बागपूरमधून आपण पाणी आणतोय. 1800 कोटी रुपयाचं टेंडर आता 2-3 दिवसामध्ये त्याचं वर्कआउट होऊन जाईल. ते झालं की आपण तापी नदी अडून पाणी इकडे आणतोय. शेतकऱ्यांना आपल्याला पाणी द्यायचं आहे. मी आपल्याला वचन दिलेलं आहे की या 4 वर्षात राहिलेल्या, आता 1 वर्ष झालं, अजून 4 वर्ष आपले राहिलेले आहेत. मीच त्या खात्याचा मंत्री, जलसंपदा खात्याचा, आपल्या भागातील एकर जमीन मला सिंचनाखाली आणायची आहे. सगळ्या जमिनीला पाणी द्यायचं आहे. 12 आपल्याला पाणी द्यायचं आहे की ज्यामुळे शेतकऱ्याचं जीवनमान बदलणार आहे, बागायती शेती होणार आहे. पावसाच्या पाण्यावर, कोरडवाहूवर आता कोणाचंही काही भवितव्य नीट दिसत नाही. आणि त्यामुळे आपल्याला शेतीला पाणी सुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. रस्ते आपण बघितले असेल तर रस्त्यांचं काम किती वेगाने चालू आहे. सगळ्या बाजूला तुम्ही कुठेही जा, सगळा देश आता बदललेला आहे. रेल्वे 10 तास लागतो